साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक. एकही अभाक्षर खपवून घेणार नाही. गिरीश महाजन. कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या संत आणि महंतांविषयी कोणी वाकडं तिकडं बोलल्यास सरकार ते खपवून घेणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. साधू आणि महंत गांजा पितात, त्यासाठी सरकार त्यांना पैसे देते असे म्हणणे चूक आहे. जो कोणी असे बोलेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. साधू आणि महंतांविषयी कोणी सोम्यागोम्या काही बोललेले आम्ही सहन करून घेणार नाही. सोशल मीडियावरून साधू महंतांविषयी जो कोणी अयोग्य वक्तव्य करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. मी याबाबत पोलीस आयुक्तांशी बोललेलो आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे. ते मंगळवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याबाबत काही कायदेशीर कारवाई करण्याचं नाही झाली पाहिजे. मी ती मागणी केलेली आहे आणि ती झालीच पाहिजे. म्हणजे कुंभमेळामुळे आपल्याला कल्पना आहे, सगळ्यात मोठा आमचा धार्मिक सण असेल कुंभमेळा. म्हणजे कोट्यावधी लोक त्या ठिकाणी, कोटीमध्ये लोक, एवढी लोक जगामध्ये कुठेच एकत्रित होत नाही. प्रयागराजला आपण बघितलं असेल, उज्जैनला आपण बघतात, नाशिकला आपण बघतात. पण आम्ही आता खरंच मी कालच सांगितलं की आम्ही एवढं श्रेष्ठ झालं की आमच्या धर्माचं कोणी काही बोला, काय बोलतायत, 25,000 कोटी 20,000 कोटी तुम्ही गांजा प्यासाठी खर्च करतायत का? साधू म्हणतं या ठिकाणी काय करतात, गांजा प्याशिवाय काय काम करतात? मला वाटतं हे फार आता डोक्याच्या बाहेर झालं आहे आमच्या. पण म्हणजे कोण काय बोलतं आहे, कोण काय बोलतं आहे, म्हणजे हा सगळा शहरी नक्षलवाद, हे काही धर्म भ्रष्ट करणारे लोक येतात आणि वाटेल तसं तोंडसूक घेतात. मला वाटतं हे पुढे चालणार नाही. आम्ही त्यांची तक्रार केलेली आहे. त्याची तक्रार मी अजूनही करू, काही ठिकाणी करायची त्या ठिकाणी करायची, त्या ठिकाणी अजूनही करू. पण यांचा बंदोबस्त निश्चित झाला पाहिजे, अन्यथा मग मोठा स्फोट होईल, मोठा स्फोट होईल. कारण याचा वारंवार आम्ही या ठिकाणी ऐकून घेणार नाही. आमचे लोक ऐकून, आमच्या काही धार्मिक भावना आहेत. कोणी येऊ, काही सोम्या गोम्या कोणी येतो, काही तोंडसूक घेतो, हे कसं चालणार आहे? गांजा प्यासाठी साधू या ठिकाणी एकत्र त्यावर पैसे खर्च करतात सरकार, हे म्हणणं योग्य आहे? म्हणून मला वाटतं याची गांभीर्याने दखल आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. त्याची तक्रार करू आणि त्याच्यावर निश्चित कारवाई या ठिकाणी होणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.